आता बघणार आहोत शहरातल्या प्रमुख 9 बातम्या। दरपत्रक न लावणाऱ्या 15 रुग्णालयांना नाशिक महापालिकेकडून नोटीस। दरपत्रक न लावणाऱ्या रुग्णालयांवर आरोग्य विभाग कारवाई करण्याच्या तयारीत। गोंदियामध्ये वाहतूक पोलीस ऍक्शन मोडवर 2 दिवसात अल्पवयीन दुचाकी चालकांवर कारवाई। 42 वाहनांवर कारवाई करत 43,500 रुपयांचा दंड वसूल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिक जिल्ह्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या लाभार्थ्यांशी प्रातिनिधिक संवाद। आतापर्यंत 80 लाख भगिनींच्या खात्यात प्रत्येकी 3,000 रुपये जमा। परभणीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात। काही महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा। महिलांकडून आनंद व्यक्त। भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील सन 1857 ते 1947 या कालखंडाचं दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन। केंद्रीय संचार ब्युरोच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त विशेष उपक्रमाचं आयोजन। चंद्रपूरमधील खनिकर्म महामंडळानं दिलेल्या कोळसा धुण्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी होणार। महाजन कोककडून संबंधित नोडल एजन्सीला चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश। रत्नागिरीतला मानाचा समजला जाणाऱ्या रत्नागिरी राजा गणपतीचं आगमन। बाप्पाच्या स्वागतासाठी काढण्यात आली जंगी मिरवणूक। वाशिम शहरातल्या नालंदा नगर परिसरातल्या स्त्री रुग्णालयात डॉक्टरांचा अभाव। महिला रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढली असताना अनेक महत्त्वाच्या डॉक्टरांची पदं रिक्तच।